भिकार चोट. आणि भिकार चोट, कोणाला भिकार चोट म्हणणं हे याची रविराजची लायकी नाही आहे. आपण पाहिलं की काही सोशल मीडियावर रविराजजी साबळे आपण पाहतो की ते खूप जास्त प्रमाणात शेतकऱ्यांबद्दलची त्यांची प्रतिमा खूप चांगली दाखवतात. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की एका इकडे बच्चूभाऊ कडू एका महाराष्ट्राचे नेतृत्व करतात आणि एका मोठ्या पक्षाचे सध्या ते नेतृत्व सुद्धा करताना दिसतात. आणि आपल्या सोबत आता आज जे पाहिलं आपण की नरेंद्रजी पडोळे, ते आधी उभाटा गटाचे अमरावतीचे जिल्हाध्यक्ष होते. आज ते बच्चूभाऊंसोबत खंबीरतेने उभे आहेत. परंतु रविराजजी साबळे हे जे वक्तव्य करतात, कधी कधी त्यांचं खूप भाष्य वेगळ्या वळणावर जाते. त्याच प्रतिक्रियेवर आज त्यांची प्रतिक्रिया काय राहते आपण त्यांच्याशी बातचीत करू, बोलू. काय होते की रविराजजी साबळे आपण पाहिलं की मागच्या वेळेला त्यांनी बच्चूभाऊंवर भिकारचोट सुद्धा शब्द हा वापरला होता आणि नेहमी नेहमी पाहतो आपण. परंतु या ठिकाणी पाहतो की बच्चूभाऊ कडू त्या व्यक्तीबद्दल एकही शब्द बोलत नाहीत, परंतु ते बच्चूभाऊवर रविराजजी साबळे जे आहेत नेहमी नेहमी पाहिला आपण काही ना काही वक्तव्य करतात. काय सांगाल याबद्दल? कसं आहे, काही लोकांना प्रसिद्धीसाठी चांगल्या माणसावर टीका करणं हे एक त्यांचा उद्देश असतो. परंतु मला एकच म्हणायचं आहे, रविराज साबळे कोण आणि रविराज साबळेचं योगदान काय समाजाप्रती. आपण पाहतो की आपण इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, व्हॉट्सअप झालं, याच्यावर आपण फॉलोअर्स मिळू शकतो, आपण बोलू शकतो. परंतु व्यक्तीच्या आपण जे आंदोलन केले, बच्चूभाऊचं जे योगदान आहे या विदर्भासाठी म्हणा, या जिल्ह्यासाठी म्हणा, तसं योगदान रविराज साबळेचं कुठं दिसत नाही. आणि राहिला विषय, त्यांनी एक शब्द वापरला, भिकार चोट. आणि भिकार चोट, कोणाला भिकार चोट म्हणणं हे याची रविराजची लायकी नाही आहे. बच्चू कडू सारख्या एका समाजसेवी माणसाला भिकार चोट म्हणणं ही त्याची लायकी नाही आहे. त्याने याच्यानंतर लायकीत येऊनच बोलावं. तो आमदाराला शिव्या देतो, खासदारांना शिव्या देतो. मग याची मनोपल्ली चाललेली आहे, ही मनोपल्ली चालणार नाही. आणि तो म्हणतो की माझं खातं बंद केलंय. कोण खातं तुझं बंद करणार आहे? ज्या उद्देशानं बच्चूभाऊ कडूंनी संपूर्ण विदर्भात नाही, संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिली. आणि कर्जमाफी मिळवून दिल्यानंतर ठीक आहे, त्यांनी निर्णय बदलवला, त्यांनी सत्तेत जाण्याचा मार्ग अवलंबला. परंतु आजही आपण पाहतो, आता जे अधिवेशन झालं पहिल्याच दिवशी बच्चूभाऊंनी शेतकऱ्याचा विषय मांडला. मग माझं म्हणणं आहे, तुला जर आणि त्यावेळेस 75,000 किलोमीटर पायी चालणं आणि 350 सभा घेणं शेतकऱ्यासाठी कोण केल्या? रविराज साबळेनं केल्या, बच्चूभाऊंनी केल्या. आणि अशा माणसाबद्दल वक्तव्य करणं हे फार चुकीचं आहे. आपण शेतकऱ्यासाठी काय करतो? फक्त सोशल मीडियावर जातो, फेसबुकच्या माध्यमातून संबोधन करतो, इंस्टाग्रामच्या माध्यमातून करतो, व्हॉट्सअपच्या माध्यमातून करतो, यानं चालत नाही. आणि प्रत्यक्षात रविराज साबळे जे आता स्वतःची प्रतिमा दाखवतात की कुठंतरी शेतकऱ्यांबद्दल त्यांची प्रतिमा दाखवतात की खूप चांगल्या प्रमाणात बा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीने बच्चूभाऊवर सुद्धा बोलले. आणि वेगवेगळे त्यांचे काही व्हिडिओ पाहिले आपण की ते शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतात. म्हणजे यांची प्रतिमा यांना दाखवायची काय नेमकं? एकीकडे पाहतो आपण की महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या नेत्यांवर सुद्धा ते शब्द असा उचलतात. कसं आहे, शेतकऱ्याप्रती ज्या वेळेस बच्चूभाऊंनी पायदळ शेतकऱ्यासाठी यात्रा काढली, 75,000 किलोमीटर माणूस तो चालला, 350 सभा त्या माणसांनी घेतला आणि रायगडच्या पायथ्याशी उपोषण सुरू केलं. आणि उपोषण सुरू करत असताना तिथं उपोषणामध्ये सरकार नरमलं. सरकारला जी आर काढण्यास भाग पाडलं आणि 8 जूनच्या आत कर्जमाफी करू असं कबूल करून घेतलं. आणि त्या जी आर मध्ये, आता जी आर गव्हर्नमेंटनं काढला, त्यात काही त्रुटी आहेत, बच्चूभाऊंनी मान्य केलं की त्या त्रुटी त्यात आहेत, नक्कीच आहेत. त्याच्यासाठी सुद्धा आज बच्चू कडू विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित करत आहेत. परंतु रविराज साबळेचं म्हणणं, माझं म्हणणं आहे की दुसऱ्याच्या स्टेजवर जातं. आता तो आपला रोहित पवारचं आंदोलन, तो उपोषण करतं, शेतकऱ्यासाठी कोणी करतं. बच्चूभाऊचं सुद्धा म्हणणं आहे, शेतकऱ्यासाठी कोणी जर आंदोलन करत असेल तर त्याच्या विरोधात मी बोलणार नाही. आणि बच्चूभाऊ सुद्धा बोलले नाही. परंतु रोहित पवारच्या स्टेजवर जायचं आणि बच्चू कडूला भिकारचोट म्हणायचं, ही त्याची लायकी नाही आहे. खरं तर आता आपणही शिवसेनेचे एक मोठे पदाधिकारी आहात, तर अशा वेळेला रविराज साबळेवर काही कारवाई व्हायला पाहिजे की त्यांनी त्या गोष्टीवर आज तुम्ही आव्हान करसाल की चुप राहा वगैरे या गोष्टी होतील? याच्या अगोदर तर रविराज
साबळे, रवी साबळे, आपण पाहतो मुख्यमंत्र्याला सुद्धा काही बोलतो, स्पष्ट नाव घेत नाही. इकडे सन्माननीय म्हणतो आणि तिकडे नाव बदलून देतो आणि पंतप्रधानाबद्दल बोलतो. तुला एवढी मुभा दिली कोणालाही शिव्या घालणं, कोणालाही बोलणं, एवढं स्वातंत्र्य तुला दिलं आणि स्वतःच आपलं अस्तित्व पहा. पहिले आपण शेतकऱ्यासाठी कितपत काय केलं हे तपासून पाहायचं. निवळ आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून लोकांसमोर जायचं आणि फॉलोअर्स मिळून घ्यायचे. माझं म्हणणं आहे, तुझे जेवढे फॉलोअर्स असतील ते एका ठिकाणी त्यातले फक्त 25% जमा करून दाखव, तर मी तुला रविराज साबळे म्हणून दाखव. काय वाटतं मग अशा वेळेला काय आव्हान कराल तुम्ही रविराज साबळे यांना? रविराज साबळेंनी शिवसेनेचे नेते बच्चूभाऊ कडू यांच्यावर बोलू नये. बोललास तर पुरावे ठेवून बोल. अगान तू बोललास तर शिवसैनिक त्याला बाळासाहेबांचे जेवढे शिवसैनिक आहेत ते माफ करणार नाही. तर हे होते नरेंद्रजी पडोळे. आपण पाहिलं की नेहमीच यांचे वक्तव्य आणि यांचा जो पुढाकार राहते हा खंबीरपणे उभे राहतात. आणि आता यावेळेला पाहिलं आपण की नरेंद्रजी पडोळे हे सन्माननीय बच्चूभाऊ कडू जे सध्याचे आमदार आहेत, विधान परिषद आमदार आहेत, त्यांच्याशी खंबीरतेने उभे आहेत. आणि सध्या झालेल्या रविराज साबळे यांच्या वक्तव्यावर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे, आश्वस्त सुद्धा केलेला आहे. परंतु येणाऱ्या कालखंडात आणखी पडोळेजी कोणत्या कोणत्या भूमिका पार पाडतात ते सुद्धा आपल्याला पाहणं आहे. पात्रा मराठी 24 तास. मी भूषण राव.